विद्यार्थी मित्रांनो, फळ्यावर तुम्हाला हा जो तक्ता दिसतोय ना, हा साधा सुद्धा तक्ता नाही बरं का. हा जादूचा तक्ता आहे. जादूचा तक्ता, ज्या तक्त्याने तुम्ही इंग्रजी वाचन सहज शिकाल. साधारणतः इंग्रजी वाचायला शिकायचं म्हणजे काय करायचं, नेमकं काय केलं पाहिजे, कोणते स्वर लक्षात ठेवले पाहिजे, ते बऱ्याच मुलांना कळत नाही. आज मी ते सगळे स्वर आणि सफिक्स तुमच्यासाठी घेऊन आलोय. आजच्या एका व्हिडिओतूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सो जास्त वेळ न घेता आपण सरळ शिकवायला सुरुवात करूया. सो बघा, जनरली तुम्हाला हे जे बॉक्स दिसतात याच्यामध्ये स्वर आहेत आणि त्या स्वरांचे आवाज आहेत. आता तुम्ही म्हणा सर, एवढे आवाज आम्ही लक्षात कसे ठेवायचे? बरोबर आहे. मग त्याच्यासोबत जर तुम्ही ट्रिक लक्षात ठेवल्या तर हे सगळे स्वर तुम्हाला आपोआप लक्षात राहतील. आणि हे स्वर पाठांतर कसे करायचे, तुम्ही सिम्पली या स्वरांना कसं पाठांतर करू शकता बघा. सुरुवातीला तुम्हाला हे 5 आणि हे 5 एकूण 10 स्वर पाठांतर करायचे आहेत. आता तुम्ही म्हणणार सर, हे तर आम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. बरोबर. ए ई आय ओ यू हे जे 5 स्वर आहेत की नाही, यांचे 2 आवाज असतात. हे शॉर्ट साऊंड आणि हे लॉंग साऊंड. मी याला काय म्हणतो, हे एकटे आले तर शॉर्ट साऊंड, जर ते मॅजिक ईच्या जोडीला आले तर लॉंग साऊंड. मग ते आवाज काय काढायचे? सो सिम्पली बघा इकडे, हा जो ए आहे त्याला तुम्हाला ॲ वाचायचा आहे. सो सिम्पली तुम्ही एकच लेटर घ्यायचा आहे कुठला तरी, जसं की मी आता हा ब घेतलाय, जो समजायला सोपा आहे. आता बच्या पुढे फक्त मला ए लावायचा आहे. हा काय झाला? बॅ. लक्षात आलं का? बॅ. आणि मग त्याच्या पुढे तुम्हाला जो लेटर अजून घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकता. बॅट. आता फक्त तुम्हाला काय करायचं, हा बॅट झाला. बरोबर. पण आता ह्या याच्या जोडीला तुम्हाला मॅजिक ई वापरायचं आहे. आता मला सांगा, बॅट असणारा शब्द आता काय वाचला जाईल? बरोबर. आता तुम्ही वाचणार बेट. बेट. का? कारण त्या एचा आवाज आता ए झाला. मग आता तुम्ही कन्फ्यूज होणार की सर, मग आम्हाला लक्षात कसं राहणार की ई नसताना हा बॅट आहे, ई असताना हा बेट आहे? तर सिम्पली हे तुम्हाला पाठांतर करायचे, जे तुम्ही इझिली केलेले आहेत लहानपणापासून. आणि मॅजिक ई चे पाठांतर करताना सिम्पली असं लक्षात ठेवायचं, एबीसीडी मध्ये आपण यांना काय म्हणतो, ए ई आय ओ यू, तर तेच आवाज त्यांना द्यायचे आहेत. लक्षात आलं? जसं आता इथे बघा, एकटा ए होता तेव्हा आपण ए आवाज काढला, मॅजिक ई आला ह्याला आपण एच म्हटलं, मला ए बेट. मग अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या स्पेलिंग लिहू शकता बघा सिम्पली. आता फॉर एक्झाम्पल मी ई चा घेतोय, ठीक आहे. समजा मी म्हटलं, हा काय होईल? तुम्ही म्हणणार गला ई लागला, गे, गेन. बरोबर. पण समजा या स्पेलिंग मध्ये जर मी ईला ई लावला, आता तुम्ही काय वाचणार, तर ह्या ईचा आवाज तुम्ही आता ई काढणार आहात. सो काय होईल? येस, तुम्ही म्हणणार गीन. ठीक आहे, तुमचं बरोबर आहे. पण हा जो जी आहे ना, त्याचा कधी कधी आवाज ज होतो. आता याच्यावर मी स्वतंत्रपणे व्हिडिओज बनवलेत, प्रत्येक स्वरावर सेपरेट व्हिडिओज आहेत. पण आज आपण एक लेक्चर घेतोय ज्याच्यामध्ये एकाच लेक्चरमध्ये सगळ्या स्वरांना बघायचा प्रयत्न करतोय. सो तुम्हाला स्वतंत्रपणे सुद्धा हे सगळ्या गोष्टी बघता येतील. म्हणजे इथे प्रत्येक बॉक्सवर मी व्हिडिओ बनवलाय. सो आता हा ग चा आवाज ज का होतो, तर नियम फक्त लक्षात ठेवायचं, जनरली जीच्या पुढे ई आय वाय आलं की नाही, की त्या जीला आपण ज सुद्धा म्हणतो. काही वेळा सुरुवातीला नाही म्हणत, पण शेवटी 100% म्हणतो. सो हा जी, जी. आता इथे आय, समजा आपण घेतला के आय टी, तर आता हा शब्द तुम्ही काय वाचणार? किट. बरोबर आहे. पण आता मला सांगा, त्या आयच्या सोबत जर मी ई लिहिला, आता त्या आयला तुम्ही काय वाचणार? आय. सो कच्या पुढे आई म्हणा. व्हेरी गुड. काइट. लक्ष देते? एकच स्वर 2 आवाज तयार करतोय. जसं आता आपण ओ घेऊया. समजा मी म्हटलं जी ओ डी, ठीक आहे. तुम्ही काय म्हणणार? गॉड. गॉड, कारण एक ओ आलाय. बरोबर. पण आता समजा मी त्या ओच्या जोडीला ई लिहिला, आता तुम्ही हा गॉड वाचणार का? नाही. आता ओच्या जोडीला ई आलाय, तुम्हाला काय वाचायचंय? गोड. आता गोड काय? गोडचा काहीच अर्थ नाहीये, पण तुम्हाला स्वर समजून घ्यायचे आहेत की स्वर कसे वाचले जातात. समजा आता यू आहे, समजा आपण लिहिलं एन यू डी, हा काय? नळ.
आता तुम्ही म्हणाल नड म्हणजे काय, तर नड म्हणजे काहीच नाहीये, बरोबर, त्याचा काही उच्चार नाहीये किंवा त्याचा काही अर्थ नाहीये, पण न ला यू लागला की तुम्हाला अ म्हणायचं आहे, नड. आता मला सांगा यूच्या जोडीला मी ई लिहिलं, आता काय होईल? बरोबर, तुम्ही म्हणणार सर न ला यू, तर आपण यूचाच आवाज काढायचा आहे, न्यूड. सिम्पल. लक्षात आलं का? सो न्यूड. सो हे 5 आणि हे 5 आवाज म्हणजे एकूण 10 आवाज तुमचे झाले. पण हे आवाज लक्षात ठेवताना एकच स्वर येतोय. सो मॅजिक ई आल्यानंतर ही समजून घ्यायची गोष्ट आहे. सो तुम्हाला सुरुवातीला हे 10 आवाज करायचे. लक्षात आलं का? आता पुढे त्यानंतर तुम्हाला हे स्वर लक्षात ठेवायचे. ह्या स्वरांमध्ये पण काही स्वर अगदी सोपे आहेत, जसं की डबल ई. समजा मी आता असं म्हटलं की बी डबल ई पी, तुम्ही काय वाचणार? व्हेरी गुड, बीप. कारण डबल ईला आपण काय म्हणतो? ई म्हणतो, बीप. सो तुम्हाला फक्त डबल ई म्हणजे ई लक्षात राहिला की तुम्ही कुठलेही शब्द वाचाल. समजा मी त्याच्या ठिकाणी डबल ओ घेतला आणि मी समजा इथे लिहिलं बी डबल ओ एम, तुम्ही काय वाचणार? बूम. बूम. कारण डबल ओला तुम्ही काय म्हणता? ऊ. बूम. आता काही वेळा डबल ओ आल्यानंतर काही वेळा अ साऊंड होतो, जसं की ब्लड, फ्लड, पण त्या अपवादात्मक गोष्टींना आपण इथे चर्चा करत नाही आहोत. लक्षात आलं? त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेटली व्हिडिओज बघावे लागतील. आता ओ यू, समजा बी ओ यू एन सी ई असं मी काहीतरी लिहिलंय. आता काय वाचायला शब्द तुम्ही? व्हेरी गुड, ब ला ओ यू लागला म्हणजे आव. सो तुम्ही काय वाचता? बाव. हा न बाऊन नाकातून आणि हा स क नाही. जर तुम्ही ह्याला क वाचला असेल तर तुम्हाला पुन्हा सी ची ई आय वाय ची गंमत माहिती नाहीये. सीच्या पुढे जेव्हा ई आय वाय येतं त्यावेळी त्या सीला आपण स वाचतो आणि हे नेहमी वाचतो, लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या एक एक गोष्टी मी अगोदरच एक्सप्लेन केल्या आहेत, म्हणून मी सतत सांगत असतो की तुम्ही व्हिडिओ सतत बघा, जेणेकरून तुम्हाला या गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील. आता ऑय, समजा मी इथे लिहिलं बी ओ आय एन. आता हा शब्द तुम्ही काय वाचाल? व्हेरी गुड, तुम्ही म्हणणार बॉईल. व्हेरी गुड, ब च्या पुढे ऑई, बॉईल, बॉईल. समजा आता मी आय ई घेतलं, फॉर एक्झाम्पल सपोज मी घेतला आता हा शब्द तुम्ही सॉरी आता हा शब्द तुम्ही काय वाचणार? हा ब्र. आय ई किंवा ई आय आलं तर जनरली त्याला ई वाचायचं आहे. सो ब्रच्या पुढे ई, ब्रीफ. काय वाचलं? ब्रीफ. सो तुम्हाला इथे आई किंवा ई आय दिसलं तरी तुम्हाला ई वाचायचं आहे. सो ब्रीफ. सो फक्त तुम्हाला स्वरांना लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला शब्द काय आहेत वगैरे जास्त टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त आय ई म्हणजे ई, ओ आय म्हणजे ऑई हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा सुरुवातीला. त्याच्यानंतर समजा मी ए यू घेतलं आणि मी फॉर एक्झाम्पल दुसरा कुठला तरी शब्द घेतला. आता हा शब्द तुम्ही काय वाचणार? हा फ्र आहे. फ्रच्या पुढे एयू. तुम्हाला एयू म्हणजे काय माहिती पाहिजे? ऑ. सो तुम्ही शब्द काय वाचला? फ्रॉड. व्हेरी गुड, लक्षात येत आहे. सो कित्येक शब्द तुम्ही सिम्पली या पद्धतीने वाचू शकता. आता हे जे 4 स्वर आहेत ना, यांना मी एची ट्रिक म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. हे 4 स्वर लक्षात ठेवण्यासाठी जर एची ट्रिक तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला सगळे 4च्या 4 स्वर सहज लक्षात राहतील. जसं की जर 2 स्वरांमध्ये ए दिसला तर आवाज नेहमी पहिल्याचा काढा, जसं तुम्ही बघता इथे दिसते की नाही. जसं की हा ई आहे तर ई वाचलाय, ए आहे तर ए वाचलाय, ओ आहे तर ओ वाचलाय आणि आय आहे तर आय वाचलाय. आता ह्याच्यात अपवाद आहेत, असं नाहीये की प्रत्येक वेळ असंच वाचलं जाईल का, ई ला ईच वाचलं जाईल का? नाही, काही वेळा त्याला अ वाचलं जातं, ए वाचलं जातं, पण त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र ईएचा व्हिडिओ बघावा लागेल. लक्षात आलं? आता आपण फक्त एक बेसिक साऊंड बघतोय, स्वर बघतोय. जसं आता मी समजा इथे ई, समजा इथे मी लिहिलं आता हा शब्द तुम्ही काय वाचाल? व्हेरी गुड, ब ला ई लागला, बीच. सिंपल. कशाला? आता इथे समजा मी बच्या पुढे ई ए न घेता ए आय घेतोय. आता ब ला मी ई ए न लावता ए आय लावलाय. आता ए आय चा आवाज काय आहे? ए. मग तुम्ही काय वाचणार? बेल.
व्हेरी गुड. आता मी तुम्हाला बच्या पुढे ओए घेतोय आणि मी ओए घेऊन तुम्हाला जर सांगितलं, आता तुम्ही काय वाचणार आहात? व्हेरी गुड, तुम्ही वाचणार बोट. लक्षात आलं का? सो सिम्पली तुम्हाला त्या स्वरांना फक्त लक्षात ठेवायचं आहे. समजा आता हा शब्द तुम्ही काय वाचणार? व्हेरी गुड, डाय. डायरी. सो सिम्पली तुम्हाला फक्त त्या स्वरांना समजून घ्यायचं आहे आणि त्या स्वरांना लक्षात ठेवलं की तुमचे शब्द आपोआप लक्षात राहतील. वेगवेगळे शब्द तुम्हाला इझिली लक्षात राहतील. आता याच्यातला सगळ्यात कठीण पार्ट सगळ्यात कठीण पार्ट याच्यामधला यूचा. हा जो यू आहे तो मात्र आपल्या बऱ्याचशा ट्रिकना फॉलो करत नाही. जसं की तुम्ही मला मी इथे एची ट्रिक सांगितलं, तुम्ही म्हणणार सर मग इथे पण ए आलाय, बरोबर, मग याच्यामध्ये ह्या स्वराला इथे का नाही बसवलं? तर एच्या जोडीला यू आला की मात्र कुठलाही स्वर, मग ती यूची ट्रिक लक्षात ठेवायची. अशा वेळी यू जनरली सुरुवातीला येतो त्यावेळी यूला सायलेंट करायचा आणि पुढच्याचा आवाज काढायचा. जसं की याला आपण ई वाचतो, शॉर्ट साऊंड काढायचा. या यूला साऊंड शॉर्ट सायलेंट करायचा, एचा आवाज आपण ॲ किंवा ऑ काढायचा आणि इथे यूला सायलेंट करायचा, इचा आवाज ए काढायचा. आता इथे बघा सेम याच्यासारखंच हे दोन्ही गोष्टी आहेत, पण याच्यामध्ये आपण पहिल्याचा आवाज काढतोय आणि याच्यामध्ये आपण दुसऱ्याचा आवाज काढतोय यूच्या ह्याच्यामध्ये, आणि याच्या ह्याच्यामध्ये आपण जो पहिला असेल त्याचा आवाज नेहमी काढतो. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, याच्यामध्ये नेहमी आपण शॉर्ट साऊंड काढतो लक्षात, आणि याच्यामध्ये आपण लॉंग साऊंड काढतो. हे लक्षात कसं राहील? सिंपल आहे, आपण यू सायलेंट करतोय त्याच्यामुळे हा इथे एकच लेटर आहे, एकच लेटर आले म्हणून आपण याच्यातले आवाज काढले लक्षात. आणि इथे दोन स्वर राहिलेत ई ए, आपण सायलेंट करत नाही, आपण फक्त पहिल्याचा आवाज काढतोय म्हणून आपण हे आवाज याच्यामध्ये काढतो. जसं हा ई आहे ई, हा ए आहे ए, हा ओ आहे ओ आणि हा आय आहे आय. लक्षात आलं? अशा पद्धतीने तुम्ही समजू शकता. आता याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला शिकण्यासारख्या, पण तरी सुद्धा एक बेसिक मी तुम्हाला सगळे स्वर समजावून देतोय. जसे यू आय, आता समजा यू आयचं मी एखादी स्पेलिंग लिहिली. आता हा शब्द मी काय वाचणार? बरीच मुलं काय करतात, त्या यूला टेन्शन घेतात. यूला सायलेंट करा आणि वाचायचा प्रयत्न करा. व्हेरी गुड. क्विक, सिम्पली क्विक. समजा यूच्या जोडीला ए, आता हा जो ए असतो बऱ्याच वेळा क्यू शब्द नेहमी येत असतो, आणि जेव्हा क्यू शब्द आला की त्याचा आवाज नेहमी क्वा करा, क्वा. लक्षात आलं का? क्वा. जसं मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक शब्द देतोय. आता बरीच मुलं याला काय वाचतात, यू सायलेंट केला की तुम्ही वाचता स्क्वॅट. जनरली क्यूच्या पुढे ए आला की आ आवाज न काढता अ आवाज काढा, स्क्वॉट, स्क्वॉट. सो ॲ किंवा अ असे दोन आवाज यू यायचे. आणि जो तिसरा शब्द आहे युई, हा थोडासा डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा ह्याच्यामध्ये खूप जास्त डिटेलिंग, कारण युई स्पेलिंगच्या शेवटी सुद्धा येतं, त्यावेळी त्या यू ईला आपण वाचत नाही. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगतो बघा इकडे. आता फॉर एक्झाम्पल हा शब्द तुम्ही वाचताना या पद्धतीने वाचणार जसं मी तुम्हाला सांगितलंय. यूला सायलेंट करा, बरोबर, गच्या पुढे ई लागला, गे आणि स्ट. सो या पद्धतीने तुम्ही वाचू शकता. पण जनरली युई स्पेलिंगच्या शेवटी सुद्धा येतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं. आता यावेळी मात्र तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की त्या युईला आपण खास करून क्यू जेव्हा किंवा जी शेवटी येतं त्यावेळी त्याला आपण ग वाचतो किंवा क वाचतो. थोडक्यात त्या दोघांना पण आपण वाचत नाही आणि आपण काय वाचतो, चेक, चेक. आता तुम्ही म्हणाल म्हणजे सर शेवटचा युई वाचायचाच नाही का? तर छोट्या शब्दांमध्ये मात्र तो वाचला जातो. जसा की आता इथे, आता आपण ह्याला ब्ल म्हणतो का? नाही, आपण ह्याला ब्लू म्हणतो, बरोबर. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला युईच्या लक्षात ठेवायच्या आहेत. मी पुन्हा सांगतो त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओज आपले आहेत ते तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला स्वतंत्रपणे या सगळ्या गोष्टी लक्षात येते. मी आज फक्त तुम्हाला रीडिंगसाठी काय काय आवश्यक असतं आणि कुठल्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही इंग्रजीमध्ये मास्टर व्हाल रीडिंगमध्ये हे सांगायचा प्रयत्न करतोय.
फळ्यावर लिहिणं शक्य नाही, अदरवाईज याच्यामध्ये प्रेफिक्स, सायलेंट लेटर्स हे सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या आपण इन्क्लूड नाही केल्या आजच्या या लेक्चरमध्ये, पण त्या सुद्धा आपण पुढे कधीतरी घेऊच. त्यानंतर तुम्हाला हे सगळं केल्यानंतर तुम्हाला एक बेसिक वाचन तुमचं सुधारेल. ते सुधारल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे सफिक्सकडे. सफिक्स म्हणजे काय, तर सिम्पली हे ग्रुप तुम्हाला लक्षात ठेवायचे जसे आहेत तसे. जसं TION आला की तुम्हाला शनच म्हणायचंय, TIL आला की तुम्हाला शल म्हणायचंय, TIOUS आला की तुम्हाला शस म्हणायचंय, TURE आला की तुम्हाला चल, TUAL आला की चल, SION आलं की शन किंवा जन, MENT आलं की मेंट, ING आलं की इन, ED लागलं की सिम्पली ड म्हणायचं, ABLE पाठीमागे लागलं की एबल, OUS लागला की अस, ANELLE असं पाठीमागे आलं की अल, TIVE लागला की ट्यू, SIVE लागला की सिव, ANC किंवा ENC लागला तर अंस, NESS लागला तर नेस, LESS लागला तर लेस. सो हे पाठांतर करून टाकायचे. आता आपण काय करूया, मी तुम्हाला समजण्यासाठी पुसतोय आणि पुन्हा एकदा ह्यांची आपण प्रॅक्टिस घेऊया. आता बघूया हे शब्द लागल्यानंतर तुम्ही कसं वाचणार. सो सिम्पली तुम्हाला जेव्हा एखादा मोठा शब्द येईल त्या मोठ्या शब्दांमध्ये हे सुद्धा येतीलच, पण त्याच्यासोबत तुम्हाला याच्यातला सफिक्स येईल. सिम्पली मी एखादा छोटा शब्द घेतोय, आता याच्यातला कुठला सफिक्स याच्यामध्ये लागलाय बघा. तुम्ही म्हणणार सर हा लागला TIOS, मग मला सांगा याला तुम्ही काय वाचणार. तुम्ही म्हणणार सर TIOS ला शस वाचणार. व्हेरी गुड. मग जर याला शस वाचलं तर तुम्हाला फक्त एवढंच तर वाचायचं आहे. छान, कॅप्शस. लक्षात आलं. सिम्पली. सो सिम्पली तुम्ही सफिक्स बघून मोठा शब्द इझिली वाचू शकता. समजा मी फॉर एक्झाम्पल दुसरा शब्द लिहिला बघा, आता मला सांगा याच्यामध्ये मी कोणता सफिक्स लिहिलाय. तुम्ही म्हणणार सर हा लिहिलात. व्हेरी गुड. मग मला सांगा याला काय म्हणणार तुम्ही. ट्यू. बरोबर ना, त्याला काय म्हणणार तुम्ही. ट्यू. मग आता हा शब्द काय झाला, प्रो. ओ आलाय. सो ओला आपण ओ वाचतो, प्रो. आता तुम्ही म्हणणार ओला ऑ सुद्धा वाचतो सर आपण, मग ऑ प्रॉ म्हणायचं की प्रो. तर मोठ्या स्पेलिंगमध्ये जनरली असा ओ मध्ये आला की त्याला आपण ओ म्हणतो सुरुवातीला. काही वेळा तो ऑही म्हटला जाईल. अनुभवातून ह्या गोष्टी शिकाल तुम्ही. टला ई लागला, टेक, प्रोटेक्टिव्ह. लक्षात येत आहे. व्हेरी गुड. पुढचा आता मला सांगा इथे सफिक्स कोणता लागलाय. तुम्ही म्हणणार सर LE, LEEL AL लागलं की तुम्हाला सिम्पली त्याला अल म्हणायचंय. ओके, म्हणजे आता हा शब्द तुम्ही काय वाचणार. यू लागलाय, एकटाच आहे, अ म्हणणार की नाही. फम ब ल, फंबल. सो सिम्पली याचं कॉम्बिनेशन आणि यांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही मोठे शब्द इझिली वाचू शकता. लक्षात आहे. व्हेरी गुड. दुसरा शब्द मी तुम्हाला दिला, आता मला सांगा याच्यात कोणता शब्द आहे. तुम्ही ओळखायला पण लागला असेल. व्हेरी गुड. चल. म्हणजे तुम्हाला आता फक्त इथे वाचायचं आणि इथे वाचायचं. आता कदाचित ज्यांना आर कंट्रोल नावाची गोष्ट माहिती नसेल त्यांना हे शब्द वाचता येणार नाही. तुम्ही कदाचित इथे आर वाचाल, पण हा शब्द वाचला जातो आर. आर मला हे लागला मे चर. आता इथे मे बी तुम्हाला असं वाटेल की सर आर मॅचर का नाही वाचलं. ओके नाही, आर मॅचर. जनरली हा जो ए असतो सफिक्सच्या अगोदरचा ए जनरली आपण लॉंग साऊंड मध्ये वाचतो. आर मेचर. ठीक आहे. पुढचा शब्द समजा मी लिहिलं आता कोणता सफिक्स लावलाय मी. तुम्ही म्हणणार सर तुम्ही हा लावलात ज्याला आपण म्हणतो एबल. मग जर हा एबल असेल तर हा पुढचा शब्द काय. हा शब्द आहे वॉक. आता इथे यल जो आहे तो सायलेंट आहे. सायलेंट लेटरची वेगळी सिरीज तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला सायलेंट लेटर आपोआप कळेल. वॉक, वॉकेबल, वॉक, वॉकेबल. सिंपल. व्हेरी गुड. पुढचा शब्द समजा मी तुम्हाला लिहिला
कोणता सफिक्स लागलाय? तुम्ही म्हणाल सर OES लावलात, ज्याला आपण म्हणतो अस. बरोबर. मग तुम्हाला वाचायचं आहे 1 आणि 2. काय वाचणार? गौर. हा ज, हा ग नाहीये. तुम्हाला मगाशी मी सांगितलं जिच्या पुढे ई लागला की ज म्हणायचा. गौर ज स, गॉर्जस. सो सफिक्स लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली समजतील. पुढचं काय सफिक्स लागलाय? SION. बरोबर. SION ला काय म्हणणार? तुम्ही म्हणणार सर शन किंवा जन. आता त्याला शन किंवा जन का म्हणायचं त्याच्या वेगळी गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल. जनरली शनच्या अगोदर जर तुम्ही स्वर बघताना आय किंवा यू बघता त्यावेळी त्या शनला जन म्हटलं जाईल. आता मला सांगायचं ते शब्द काय बसेल? प्रोव्हिजन. सो सिम्पली सफिक्स बघताय आणि तुम्ही सांगताय. मी समजा लिहिलं. आता कोणता सफिक्स लिहिला इथे? व्हेरी गुड. TUAL. त्याला तुम्ही काय म्हणाल? च्युअल. सो हा शब्द काय झाला? च्युअल. च्युअल. सो सफिक्स फक्त पाठांतर करायचा, तुम्हाला कोणताही शब्द लिहिता येईल. दुसरा शब्द मी समजा घेतला. सिंपलचा आपण घेऊया काहीतरी. आता काय लावलाय मी? एडी लावलाय. एडीला काय म्हणणार? ड. सो तुम्हाला फक्त हा शब्द वाचायचा आहे. वॉश. तुम्ही काही जण म्हणाल की सर ए लागलाय मग वॅश का नाही म्हटलं? तर जनरली डब्ल्यूच्या पुढे जेव्हा ए लागतो त्यावेळी आपण त्याचा उच्चार नेहमी ऑ करतो. वॉश्ड. लक्षात आलं? वॉश्ड. आता बरीच मुलं हा शब्द वाचताना वॉशड वाचतात. सो तसं न वाचता तुम्हाला फक्त एडीला ड म्हणायचं आहे. वॉश आणि त्याच्यानंतर ड. याच्यात अपवाद फक्त जेव्हा हा शेवटचा शब्द ट असतो किंवा ड असतो, जसं की वॉन्टेड, त्यावेळी आपण टेड असं म्हणतो. अदरवाईज वॉश्ड, वॉशेड असं म्हणायचं नाही. तो फक्त सफिक्स आहे ड, त्याला ड सारखं वाचायचं आहे. सो आय एम शुअर तुमच्या लक्षात येत आहे की फक्त सफिक्स लक्षात ठेवून तुम्ही ह्या गोष्टी कशा लक्षात ठेवू शकता. एक 15 सेकंद देतोय, स्क्रीनच्या बाजूला होते. तुम्हाला काही जणांना स्क्रीनशॉट घ्यायचं असतं अशी तुमचीच विनंती आहे. सो स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके. आय होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल आणि हा एक व्हिडिओ तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजावून दिल्या असतील. थोडासा व्हिडिओ लेंथी झालाय, एवढा मोठा व्हिडिओ मी कधी बनवला नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि रिडिंगच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. पण एक व्हिडिओ आपलं रिडिंग इम्प्रूव्ह करेल सगळं असं नाहीये. त्याच्यासाठी सातत्य लागतं. तुम्ही सतत अभ्यास करणं गरजेचं आहे. व्हिडिओ रिडिंगवर माझे बरेचसे व्हिडिओज आहेत. जवळपास 200-300 व्हिडिओज तर फक्त रिडिंगवर मी टाकलेले आहेत. ते प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची डिटेल्स माहिती मिळेल. आणि हो, जर तुम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर मी एक नंबर देतोय, त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. रीडिंग, रायटिंग, स्पेलिंग मिस्टेक्स, ग्रामर, स्पोकन या सगळ्यांशी संदर्भात आपले व्हिडिओज किंवा आपले जे क्लासेस आहेत ते अवेलेबल आहेत. यू कॅन कॉन्टॅक्ट मी. थँक्यू.